मुंबईतील मराठी तरुणाला शिवीगाळ प्रकरणात सुशील रहेजाच्या ऑफिसची वंचितकडून तोडफोड करण्यात आली होती। त्यानंतर आता रहेजा बिल्डर विरोधात खरं तर वंचित चांगलंच आक्रमक झालाय। वंचितच्या कार्यकर्त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। अटक बेकायदेशीर ठरवत कार्यकर्त्यांची आता सुटका करण्यात आली। पोलिसांनी ह्या अर्जदारांना अटक केली। अटक करून आज कोर्टाच्या समोर आणलं। कोर्टाच्या समोर जेव्हा आणलं तेव्हा आम्ही एक सत्येंद्र कुमार अंती वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र 2026 चे जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाचं, ते सुप्रीम कोर्टाचं जजमेंट कोर्टाला दिलं। ते जजमेंट पॅरा नंबर 26 जो आहे तो 26 जेव्हा एक्सप्लेन केला, साहेबांच्या पण लक्षात आलं की हे जे आहे ऑब्झर्वेशन होतं की जर 7 वर्ष किंवा 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा असेल तर त्याच्यामध्ये इलिगल अरेस्ट होतं आणि त्या आरोपींना ताबडतोब किंवा त्या अर्जदारांना ताबडतोब रिलीज करण्यात यावं। कोर्टाने आज जो प्रशासन आहे, प्रशासनाने जो खटला चालवला होता त्या खटल्याला धुडकावून लावलेला आहे। कारण त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला अटक केलेली होती ती अटक संपूर्णपणे चुकीची होती आणि कुठल्याही कायद्यात ती बसत नव्हती। त्यामुळे प्रशासनाला कायद्याने जो पण फटकार लावलेली आहे, न्यायपालिकेने फटकार लावली आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना बाइज्जत बरी केलेली आहे। धुळ्यात सिमेंट मिक्सर ट्रकला आग लागल्याची घटना घडली आहे। मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली आहे। आगीमुळे महामार्गावर काही वेळासाठी वाहतूक कोंडी झाली होती। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। पुण्यात सलून व्यावसायिकाला मारहाण करण्यात आली आहे। व्यावसायिकावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। मारहाणीची घटना आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील ही घटना आहे। आरोपींविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।